Hi student, let us see point application of matrices. मॅट्रिक्सची ॲप्लिकेशन आपण ॲप्लिकेशन काय असतं ते आपण बघणार आहोत. बघा, टू सॉल्व इक्वेशन ऑफ दी फॉर्म a1x प्लस b1y प्लस c1z इक्वल टू d1, a2x प्लस b2y प्लस c2z इक्वल टू d2, a3x प्लस b3y प्लस c3z इक्वल टू d3. ह्या फॉर्ममधील इक्वेशन सॉल्व करण्यासाठी तुम्हाला मॅट्रिक्सचा यूज होतो. त्याचबरोबर बघितली ती आपण 3 व्हेरिएबल्सची इक्वेशन होती. ॲज वेल ॲज 2 व्हेरिएबल्सची इक्वेशन असतात इन दी फॉर्म a1x प्लस b1y इक्वल टू c1, a2x प्लस b2y इक्वल टू c2. ही 2 व्हेरिएबल्सच्या फॉर्ममधली इक्वेशन्स आहेत. ह्या 2 टाईपमधली इक्वेशन सॉल्व करण्यासाठी इक्वेशन सॉल्व करायचं म्हणजे काय, एक्स वाय झेडच्या, आता ही 3 व्हेरिएबलची इक्वेशन आहेत. सो इथं एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काढायच्या असतात. इकडं ही इक्वेशन सॉल्व करणं म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्या असतात. ही इक्वेशन सॉल्व करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर मॅट्रिक्सचा यूज करावा लागतो. त्यात 2 मेथड आहेत. मेथड ऑफ इन्व्हर्जन. सो फर्स्ट मेथड आहे मेथड ऑफ इन्व्हर्जन, ती आपण फर्स्टला पाहूया. मेथड ऑफ इन्व्हर्जनमध्ये काय प्रोसिजर आहे बघा, दिलेली 3 फर्स्टला आपण इथं घेताना 3 व्हेरिएबलची इक्वेशन घेतलेले आहेत. 3 व्हेरिएबल्सची इक्वेशन असतील तर 3 इक्वेशन्स येणार. ही जी 3 इक्वेशन्स आहेत, गिवन इक्वेशन कॅन बी रिटन इन दी मॅट्रिक्स फॉर्म. ही इक्वेशन आपण मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कशी लिहू शकतो, एक्स इक्वल टू बी, वेअर ए, एक्स अँड बी आर मॅट्रायसेस. कॅपिटल ए इज कोइफिशियंट मॅट्रिक्स. एक्स वाय झेडचे जे कोइफिशियंट आहेत बघा, फर्स्ट इक्वेशनचे एक्स वाय झेडचे कोइफिशियंट आहेत a1 b1 c1, ते फर्स्ट रोमध्ये लिहिले. सिमिलरली सेकंड इक्वेशनचे एक्स वाय झेडचे कोइफिशियंट a2 b2 c2 सेकंड रोमध्ये. थर्ड इक्वेशनचे एक्स वाय झेडचे कोइफिशियंट a3 b3 c3 थर्ड रोमध्ये लिहिले. ओके, कॅपिटल ए मीन्स कोइफिशियंट मॅट्रिक्स, कॅपिटल एक्स इज व्हेरिएबल मॅट्रिक्स. आपल्या दिलेल्या इक्वेशनमध्ये किती व्हेरिएबल्स आहेत रे, 2. आता इथं 3 व्हेरिएबल्स आहेत एक्स वाय झेड. सो इथं 3 व्हेरिएबल्स येणार आहेत एक्स वाय झेड. सपोज जर 2x2 म्हणजे 2 व्हेरिएबल्सची इक्वेशन आली तर इथं 2च व्हेरिएबल येणार आणि इथला मॅट्रिक्स 3x3च्या ऐवजी इथं 3x3चा आहे आपला, कारण 3 व्हेरिएबल्स आहेत, त्याच्याऐवजी 2x2चा येईल. ओके, एक्स मीन्स व्हेरिएबल मॅट्रिक्स. कॅपिटल बी इज कॉन्स्टंट मॅट्रिक्स. इकडं आपल्या RHSला जे कॉन्स्टंट दिसतात d1 d2 d3 ते आपण कॉलममध्ये लिहिले, तर तो झाला कॅपिटल बी कॉन्स्टंट मॅट्रिक्स. ओके, ए एक्स बी ह्यांचा मिनिंग समजलेला आहे. बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे एक्स इक्वल टू बी मॅट्रिक्स फॉर्मला जी इक्वेशन आहे त्याला ए इन्व्हर्सनं प्री मल्टिप्लाय करायचं. प्री मल्टिप्लाय म्हणजे पुढच्या बाजूला, दोन्ही बाजूला आपण मल्टिप्लाय करणार पुढच्या बाजूला. ओके, प्री मल्टिप्लाय ए इन्व्हर्स बाय इक्वेशन 1. इक्वेशन 1ला प्री मल्टिप्लाय केलं, ए इन्व्हर्स इंटू एक्स इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू बी. इथं एक्सला ब्रॅकेट आहे. आता मॅट्रिक्समध्ये आपल्याला असोसिएटिव्हिटी सॅटिस्फाय होते माहीत आहे. सो एक्सच्या ऐवजी मी ए इन्व्हर्स इंटू एला ब्रॅकेट घातला बाय युझिंग असोसिएटिव्हिटी. ओके, आता ए इन्व्हर्स इंटू ए काय असतो रे, कॅपिटल आय मीन्स आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स ए इन्व्हर्स इंटू ए ह्यांचं मल्टिप्लिकेशन येतं. आय इक्वल टू रिप्लेस बाय ए इंटू ए, ए इन्व्हर्स इंटू ए. सो आय एक्स इक्वल टू ए इन्व्हर्स बी. ही स्टेप आपल्याला भेटली. याच्यानंतर काय करायचं आहे बघा, आय इंटू एक्स. आय इज आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स तुम्ही कोणत्याही नॉन झिरो मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करा तर आपल्याला तो नॉन झिरो मॅट्रिक्स भेटतो. म्हणजे आय एक्स इंटू एक्स इक्वल टू एक्स भेटणार आहे. एक्स इक्वल टू आपण जसा 1 ऑपरेट करतो नंबरसाठी, तसा आय हा मॅट्रिक्ससाठी मल्टिप्लिकेशन म्हणजे ऑपरेट होतो. ओके, एक्स इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू बी. आपल्याला काय सांगितलेलं होतं की इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. इक्वेशन सॉल्व करणं म्हणजेच काय, तर एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काढणं. एक्स वाय झेडच्या, ओके, एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काढल्या काय, कॅपिटल एक्स मॅट्रिक्स काढला काय. ओके, कॅपिटल एक्स हा मॅट्रिक्स आपण अगोदर काढूया आणि त्याच्यावर नंतर एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काढूया. मग कॅपिटल एक्स इक्वल टू काय भेटलं आपल्याला, ए इन्व्हर्स इंटू बी. म्हणजे थोडक्यात तुम्हाला हा फॉर्म्युला तयार झाला तुमचा बाय इन्व्हर्जन मेथड. मग ह्या इन्व्हर्जन मेथडमध्ये एक्स काय भेटतो आपल्याला, ए इन्व्हर्स इंटू बी. म्हणजे ए इन्व्हर्स आणि बी
ह्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन म्हणजे एक्स भेटतोय. सो तुमच्याकडं बी तर आहे बट ए इनवर्स नाही. मग तो जो ए इनवर्स आहे तो ए इनवर्स आपल्याला फाइंड करायचा आहे. आणि ए इनवर्स जो काय भेटेल म्हणजे तुम्ही हा ए इनवर्स तुम्हाला फाइंड करण्याच्या दोन मेथड झालेत, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आणि ॲडजॉइंट मेथड. त्यापैकी कोणत्याही दोन्हीपैकी कुठल्याही एका मेथडनं सॉल्व करा आणि जो काय ए इनवर्स भेटेल तो ह्या इक्वेशनमध्ये पुट करा. ए इनवर्स इंटू बी, एक्स इक्वल टू ए इनवर्स इंटू बी, याच्यात पुट करा ए इनवर्स आणि बी. आणि त्या ए इनवर्स ह्या मॅट्रिक्स आणि बी ह्या मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला एक्स ज्या ऑर्डरचा आहे त्याच ऑर्डरचा इकडे मॅट्रिक्स भेटेल आणि इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेसनुसार तुम्ही एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काढू शकता. ही झाली प्रोसिजर. आपण एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, एक्झाम्पल आहे सॉल्व इक्वेशन्स 2x + 5y = 1, 3x + 2y = 7. ही जी दोन एक्झाम्पल्स आहेत ती 2x2 म्हणजे 2 व्हेरिएबल्स म्हणजे ह्या फॉर्ममधले आहेत. ओके, सो बघा इथं तुम्हाला 2 व्हेरिएबल्स आहेत म्हणजे काय येणार आहे 2x2 मॅट्रिक्स येणार आहे. ए एक्स 2x1 येईल आणि बी पण 2x1 येईल. ओके, फर्स्टला आपण दिलेली जी इक्वेशन्स आहेत ती लिहून घेऊया. गिवन इक्वेशन 2x + 5y = 1, 3x + 2y = 7. ओके, स्टेप नेक्स्ट काय आहेत मॅट्रिक्स फॉर्म ऑफ द गिवन इक्वेशन किंवा गिवन इक्वेशन कॅन बी रिटन इन अ मॅट्रिक्स फॉर्म. काही लिहा मॅट्रिक्स फॉर्म ऑफ द गिवन इक्वेशन. गिवन इक्वेशन इज ax = b. ओके, कॅपिटल ax = b. आता तुम्ही इथं वेअर कॅपिटल ए म्हणजे काय मिनिंग आहे कॅपिटल ए इज कोइफिशियंट मॅट्रिक्स. दिलेले इक्वेशनचे एक्स वायचे कोइफिशियंट लिहूयात. 2x2 मॅट्रिक्स येणार आहे कारण व्हेरिएबल 2 आहेत एक्स आणि वाय. 2, 5 फर्स्ट इक्वेशनचे कोइफिशियंट फर्स्ट रोला, सेकंड इक्वेशनचे कोइफिशियंट मी सेकंड रोला लिहिली. ओके, कॅपिटल ए मॅट्रिक्स भेटला. कॅपिटल एक्स म्हणजे कोणता मॅट्रिक्स आहे व्हेरिएबल मॅट्रिक्स. किती व्हेरिएबल्स आहेत 2 एक्स आणि वाय. सो एक्स वाय कॉलममध्ये लिहिले. नेक्स्ट कॅपिटल बी मीन्स कॉन्स्टंट मॅट्रिक्स. कॉन्स्टंट कोण आहेत RHSला जे दिसतात 1 and 7 दोन्ही इक्वेशनचे कॉलममध्ये लिहा 1, 7. ओके, कॅपिटल ए एक्स आणि बी हे दोन्ही मॅट्रिक्स आपल्याला तिन्ही मॅट्रिक्स आपण लिहून घेतलेले आहेत. आता आपण काय प्रोसिजर करणार आहोत तर हे जे इक्वेशन 1 आहे त्याला ए इनवर्सनं काय करूया प्री मल्टिप्लाय करूया. ए इनवर्सने इक्वेशन 1ला प्री मल्टिप्लाय करूया. सो वी गेट ए इनवर्स इंटू एक्स = ए इनवर्स इंटू बी. मग जशा स्टेप बघितल्या सेम तशा ए इनवर्स इंटू ए इंटू एक्स = ए इनवर्स इंटू बी इंटू ए इनवर्स आय इंटू एक्स = ए इनवर्स इंटू बी. आय इंटू एक्स येणार आहे एक्स = ए इनवर्स इंटू बी. हे तुम्हाला सेकंड इक्वेशन भेटलं. ओके, एक्स = ए इनवर्स इंटू बी. ए इनवर्स इंटू बी साठी तुम्हाला बी तुमच्याकडे आहे बट ए इनवर्स नाही. सो बघा आता इथून पुढची प्रोसिजर करायची आहे ती टू फाइंड ए इनवर्स. ए इनवर्स फाइंड करण्यासाठी प्रोसिजर करायची आहे. आता इथं तुम्ही ए इनवर्स ॲडजॉइंट मेथडनं काढा किंवा इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशननं. ए इनवर्स फाइंड करायचं. ए इनवर्स म्हणजे एचा इनवर्स. सो तुम्हाला त्यासाठी ए मॅट्रिक्स लागणार आहे. ए मॅट्रिक्स आपला काय होता बघा 2, 5, 3, 2. ओके, सो ए इनवर्स फाइंड करायचं आहे. मी ॲडजॉइंट मेथडनं फाइंड करते बाय ॲडजॉइंट मेथड. ॲडजॉइंट मेथडचा फॉर्म्युला काय असतो ए इनवर्स = 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. 1 डिटर्मिनंट ऑफ ए ना ॲडजॉइंट ऑफ एला मल्टिप्लाय करा. इथं ए हा आहे बघा हिअर ए = ए मॅट्रिक्स आहे 2, 5, 3, 2. ओके, त्याचा ॲडजॉइंट मी सांगितलेलं होतं डायरेक्ट. आता इथं कसं आहे तुम्हाला फक्त ॲडजॉइंट फाइंड करायचं नाही, मोठी प्रोसिजर आहे. त्यामुळे 2x2 मॅट्रिक्सचा डायरेक्ट ॲडजॉइंट आपण फाइंड करू शकतो. काय 2, 2 हे काय करायचे इंटरचेंज करायचं सेमच आहे त्यामुळे तेच येणार आहेत. आणि ह्या दोन्हीचं फक्त साईन चेंज करायचं -5 -3. ओके, सो हा भेटला तुम्हाला ॲडजॉइंट ऑफ ए.
डिटर्मिनंट ऑफ ए इथं बाजूलाच काढा. डिटर्मिनंट ऑफ ए काय येणार आहे, ए हा मॅट्रिक्स आहे. डिटर्मिनंट ऑफ ए मॅट्रिक्समधला 2 5 3 2 इक्वल टू 2 × 2 4 4 मायनस 3 मायनस 3 × 5 15 4 मायनस 15 याचा आन्सर येणार आहे -11. ओके, -11 तुमचा डिटर्मिनंट ऑफ ए आलेला आहे. सो बघा ए इनवर्स म्हणजे इक्वेशन 3 मध्ये पुट करा. पुट डिटर्मिनंट ऑफ ए अँड ॲडजॉइंट ऑफ ए इन इक्वेशन 3 किंवा फ्रॉम इक्वेशन 3 म्हणून डायरेक्ट जर लिहिलं तरी चालते. सो वी गेट बघा ए इनवर्स इक्वल टू 1/-11 इंटू ॲडजॉइंट ऑफ ए काय भेटलेला हा मॅट्रिक्स 2 -5 -3 2. ओके, सो बघा ए इनवर्स भेटला तुम्हाला. 2 फाइंड ए इनवर्स हे तुमचं इथं सध्या एम होतं. आता ए इनवर्स भेटला तो ह्या इक्वेशन 2 मध्ये पुट करा ए इनवर्स आणि बी. ओके, बघा इक्वेशन 2 बिकम्स असं लिहिलं तरी चालेल. इक्वेशन 2 बिकम्स x इक्वल टू ए इनवर्सची व्हॅल्यू काय भेटल्या. तर इथं 1/-11 आत मल्टिप्लाय करू शकता. पण इथं बघा 2 -5 -3 2 तर -11 डिवाइड होत नाही, त्यामुळे तो सध्या बाहेरच ठेवा. सॉल्व करून आपण नंतर मल्टिप्लिकेशन सॉल्व करून व्हॅल्यू ठेवूया, मल्टिप्लाय करूया. कॅपिटल बी तुमचा काय आहे तो पुट करा. कॅपिटल बी काय होता तुमचा 17. ओके, आता बघा अगोदर तर आपण ह्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. आणि जे काय मल्टिप्लिकेशन त्याला 1/-11 मल्टिप्लाय किंवा -11 डिवाइड म्हणूया. ओके, करूयात. सो बघा अगोदर मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स कसं करतो, रो क्रॉस कॉलम. ह्या रोनं इकडच्या कॉलमला पहिला मल्टिप्लाय करा. तर इथे एकच कॉलम आहे त्यामुळे इथं एकच इलेमेंट येणार आहे. बघा मल्टिप्लिकेशन करताना रो क्रॉस कॉलम हा फंडा लक्षात ठेवायचा आणि करस्पॉन्डिंग एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन करायचं. 2 -5 ह्या रोचं 17 ह्या कॉलम बरोबर मल्टिप्लिकेशन करतोय. म्हणजे काय 2चं 1 बरोबर काय येणार आहे 2 आणि -5चं 7 बरोबर काय येणार आहे आन्सर -35. ओके, झालं. ही रो इकडं कॉलम नाही त्यामुळं आपण खालच्या रोकडे येऊया. जर कॉलम असतील तर पुढं अजून एक इलेमेंटचं कॅल्क्युलेशन आलं असतं. असंच कॉलम वाढतील तेवढे पुढं कॅल्क्युलेशन वाढत जातात. ओके, तर रो सेकंड घेऊयात. कॉलम नाहीत त्यामुळं एकच आहे. -3 2 ही सेकंड रो इकडच्या कॉलम बरोबर मल्टिप्लाय करूया. -3 × 1 -3 2 × 7 +2 आहे +7 आहे +14 येणार. ओके, इथं -1 डिवायडेड बाय -11. बघा इथं 1 डिवायडेड बाय -11 सॉल्व करूयात अगोदर कॅल्क्युलेशन. 2 -35 येणार आहे -33 आणि -3 +14 आन्सर येणार आहे तुमचं +11. ओके, आता बघा हा जो -11 आहे तो आत काय करतोय डिवाइड करतोय. 1/-11 मल्टिप्लाय करतोय म्हणजेच -11 डिवाइड करतोय. बघा -33 डिवायडेड बाय -11 अँड 11 डिवायडेड बाय -11 इक्वल टू काय भेटतोय तुम्हाला -3 डिवाइड बाय -11 +3 आन्सर येणार आहे. मायनस मायनस कॅन्सल आणि 33ला 11 डिवाइड केल्यावर 3. 11 डिवाइडेड बाय -11 मायनस शिल्लक राहते सो मायनस आन्सर येणार आहे. 11ला 11 डिवाइड केलं -1 आन्सर आलं. ओके, सो बघा कॅपिटल एक्स इक्वल टू आपला LHSला आहे. कॅपिटल एक्स मॅट्रिक्स म्हणजेच कोणता मॅट्रिक्स आहे बघा. तो मॅट्रिक्स आपण लिहायला गेलो तर येतो त्यात इलेमेंट एक्स अँड वाय. सो बघा कॉलममध्ये एक्स अँड वाय लिहूयात. बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स दोन मॅट्रिक्सची ऑर्डर इक्वल असेल आणि ते दोन मॅट्रिक्सची ऑर्डर इक्वल असतील आणि ते मॅट्रिक्ससुद्धा इक्वल असतील तर आपण काय करतो बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेसनुसार त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वल लिहितो. म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला काय भेटलं एक्स इक्वल टू 3 अँड वाय इक्वल टू -1. कंपॅरिझन करा एक्स इक्वल टू 3 वाय इक्वल टू -1. ओके, तुम्हाला व्हेरिएबलच्या व्हॅल्यू भेटला म्हणजेच तुम्ही जे इक्वेशन दिलेलं होतं तुम्हाला ते सॉल्व केलेलं आहे. त्याच्यातली व्हेरिएबल्स फाइंड केले म्हणजे ते इक्वेशन सॉल्व केलं. अशा प्रकारे मेथड ऑफ इन्व्हर्जन हा पार्ट ही मेथड आपण बघितलेली आहे. त्याच्यातलं एक एक्झाम्पल पण बघितलं आहे. नेक्स्ट मेथड आहे ती मेथड ऑफ रिडक्शन. ओके, तर जराशी वेगळी प्रोसिजर आहे. इथं जे इक्वेशन आहे एक्स इक्वल टू बी हा फॉर्म त्याच्यात सुद्धा येणार आहे. फक्त इथून प्री मल्टिप्लायपासूनची ती मेथड काय आहे वेगळी आहे. ओके,
ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओत आपण मेथड ऑफ इन्व्हर्जन बघूया.